गंगा जेव्हा लग्न करून पहिल्यांदा घरात आली होती ना, तेव्हा जमिनीवर पायाचे ठसे, भिंतीवर हातांचे ठसे कोरले होते. खूप खुश झाली होती, कारण त्या कोरलेल्या ठशामुळे हे तर राहू नये, त्याची गाठी व्हायची तिला. मला भीतीवर सध्या गिळा टोकत येत नव्हती. गिळा टोकताना भीतीला चिरी गेली तरी जीव जळतो तिचा, आणि आता काय घरावर बोललो जाते. असं निराश होऊन कसं चालेल? मी काय करू? समोर सगळे आपलेच असताना विरोध कोणाचा करू आणि मदत कोणाकडे मागू? अरे आपल्याच माणसांमुळे वनवास नशिबी येतो, विसरला. आणि ही वेळ विचार करत बसण्याची नाहीये. तुझी लढाई तुला स्वतःलाच लढावी लागेल. सगळ्यांचं कर्ज आपल्याला काका, कोणीच कसं काय बोलत नाहीये. कारण त्यांच्यात नाहीये तेवढी हिंमत, पण तुझ्यात आहे. अरे अंजनी सुतासारखी तुझ्या पराक्रमाची सुरुवात सुद्धा लहानपणीच झाली. भूल गया, सबसे छोटा कारसेवक था तू. हे बघ, कदाचित तू पावलं उचललीस ना तर इतरांची घरं सुद्धा वाचतील. पण दरवेळी मीच का? कारण रामायणात वानरसेना खूप होती, पण बजरंग एकच होता. तू सुरुवात तर कर. और भाई, प्रभु श्री राम का भक्त है तू.